नमस्कार, मी हर्षाली. आजच्या हॉल्ट हार्ट अटॅक या कार्यक्रमात तुमचं सर्वांचं स्वागत. हृदयविकार थांबवण्यासाठी, त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित आणि मधुमेहासंबंधी माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या USVचा एक विशेष उपक्रम आहे. अनियमित दैनंदिन जीवनशैली, अयोग्य आहार यामुळे भारतामध्ये हृदयविकाराच्या झटक्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय. हृदयविकारामुळे आरोग्यावर परिणाम होतोय. विशेषतः देशाच्या उज्ज्वल भविष्यात योगदान देत असलेल्या तरुण पिढीत हे प्रमाण वाढलेलं दिसतंय. माहितीच्या आधारे, जनजागृतीने आणि योग्य उपचाराने यावर आपण मात करू शकतो. आणि म्हणून आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत या क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांकडून. कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर शेखर अंबर्डेकर, डॉक्टर विराग मोहोरकर आणि प्रमुख कार्डियक सर्जन डॉक्टर जैनुलाबेद्दीन हमदुले यांच्याकडून. तुम्हा तिघांचं सुरुवातीला स्वागत आहे. डॉक्टरांची ओळख थोडक्यात करून घेऊयात. डॉक्टर शेखर अंबर्डेकर, कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट, अंधेरी ईस्ट, मुंबई. डॉक्टर विराग मोहोरकर, कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट, अवंती इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर. आणि डॉक्टर जैनुलाबेद्दीन हमदुले, कन्सल्टंट कार्डिओथोरॅसिक सर्जन आहेत, जे मुंबईतील डॉक्टर हमदुलेज कार्डियक सेंटर मुंबईमध्ये कार्यरत आहेत. कन्सल्टंट कार्डिओथोरॅसिक सर्जन डॉक्टर हमदुलेज कार्डियक सेंटर, मुंबई. डॉक्टर शेखर अंबर्डेकर, तुमच्यापासून सुरुवात करूयात. आपण बघतोय की सध्या भारतात हृदयविकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तर सध्याची स्थिती काय आहे आणि नेमकी यामागे काय कारणं दिसून येत आहेत याविषयी थोडं मार्गदर्शन कराल? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आपण खूप वेळा ऐकतो की आपल्या आजोबांकडून वगैरे आपण ऐकलेलं असतं की अहो, आमच्या काळी असे काही आजार नव्हतेच. आणि तिथून ते आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत की आपल्याला सगळ्यांना काळजी वाटायला लागलेली आहे की अरे, कुणालाही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. यातलं एक कारण सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्यायचं की जसं वय वाढतं तसे आजार होणार हे निश्चित. आणि त्यामुळंच पूर्वी आपली जी आयुर्मर्यादा होती, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला भारतीय मनुष्य सरासरी 38 वर्षापर्यंत जगत होता. त्या वयापर्यंत हृदयविकाराचं प्रमाण तसंही कमीच असतं. आणि नंतर हळूहळू आयुष्यमान आपलं असं वाढत चाललेलं आहे की आज ते 70-72 पर्यंत आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला हे हृदयाचे आजार जास्त बघायला मिळणारच. पण त्याचबरोबर आपण एक दशक जाते तसं आपण बघतो की वाढत चाललंय. याचं मुख्य कारण असं आहे की हृदयरोग हा इतर काही रोगांसारखा बदललेल्या जीवनशैलीतून होणारा आजार आहे. म्हणजे जसं आपलं शहरीकरण होत चाललंय, आपण जास्त कारखाने काढलेले आहेत, वाहनं आलेली आहेत, त्यानुसार आपली जीवनशैली बदलत चाललेली आहे. त्यातून हे आजार झालेले आहेत. मग आपली खाण्यापिण्याची पद्धत बदलली, आपली शारीरिक हालचाल कमी झाली, आपला शारीरिक व्यायाम कमी झाला आणि मानसिक ताणतणाव वाढायला लागले. त्याचबरोबर आपलं व्यसनांचं प्रमाण वाढायला लागलं. या सगळ्यातून हे आजार हळूहळू वाढत चाललेले आहेत. डॉक्टर विराग, हृदयविकारासाठीचे रिस्क फॅक्टर, जोखीम घटक कोणते आहेत याविषयी थोडं आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन कराल? हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे की रिस्क फॅक्टर्स कोणते कोणते आहे हृदयविकारासाठी. आता आपण आत्ताच बघितलं की हा हृदयविकार ह्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याचे रिस्क फॅक्टर्स बोलायला गेलं त्याचे आपण बेसिकली 2 टाईपमध्ये क्लासिफाय करतो. एक तर मॉडिफायबल, म्हणजे जे तुम्ही बदलू शकता, आणि नॉन मॉडिफायबल, म्हणजे असे रिस्क फॅक्टर जे तुम्ही बदलू शकत नाही. तर असे कोणते रिस्क फॅक्टर जे तुम्ही बदलू शकत नाही, तर त्याच्यात नंबर 1 आहे की तुमच्या घरात, म्हणजे जेनेटिक्स, तुमच्या आईवडिलांना कोणाला हार्टचा आजार आहे, तुमच्या भाऊ बंधांपैकी कोणाला हार्टचा आजार आहे, तर तुम्हाला होण्याची ती शक्यता असते. याला जेनेटिक प्रिडिस्पोजिशन म्हणतात. दुसरं, तुमची एथनिसिटी, म्हणजे आशिया खंडामध्ये साधारण हृदयरोगात भारतामध्ये हा जास्त आहे. तर हे जे फॅक्टर्स आहे आपण बदलू शकत नाही, त्याला नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स म्हणतात. जसं तुमचं वाढतं वय आहे, वय 40, 50, 60 आहे, तर हृदयरोग होण्याची शक्यता जास्त असते. तर हाही जो एक रिस्क फॅक्टर आहे, एज म्हणा, एथनिसिटी म्हणा किंवा फॅमिली हिस्ट्री म्हणा, हे नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स असतात. आता आपण बोलूया मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स, म्हणजे जे तुम्ही बदलू शकता. तर ह्याच्यामध्ये नंबर 1 एक आहे आजच्या काळामध्ये फिजिकल इनॅक्टिव्हिटी, म्हणजे सतत स्क्रीन समोर बसून राहणं, ऑफिस वर्क करणं, आणि म्हणजे लॅक ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटी इज द नंबर 1 रिस्क फॅक्टर. दुसरं आहे ऑब्व्हियसली फिजिकल ऍक्टिव्हिटी नसल्यामुळे वाढणारा वजन, ओबेसिटी, लठ्ठपणा, हा खूप कॉमन रिस्क फॅक्टर आहे. त्याच्यानंतर आहे आपल्या खाण्याच्या पद्धती, राहणीमान, म्हणजे सारखं पॅकेज फूड खाणं किंवा खूप ऑइली फूड खाणं, हा एक महत्वाचा रिस्क फॅक्टर्स आहे. त्याच्यानंतर सगळ्यांना माहिती आहे, जगजाहीर आहे की ॲडिक्शन्स, म्हणजे अल्कोहोल कन्झ्युम करणं, टोबॅको म्हणजे तंबाखू, आणि स्मोकिंग, हे खूप महत्वाचे रिस्क फॅक्टर्स आहेत. आता काही लोकांना वाटतं की तंबाखू खाल्ल्याने फक्त ओरल कॅन्सर होतो, तर तसं नाही आहे. तंबाखू खाल्ल्याने हृदयरोगही होतो, कारण तंबाखू तोंडात असल्यामुळे आपलं ब्लड प्रेशर वाढतं, हृदयाची गती वाढते, त्याच्यामुळे हार्टवर जास्त प्रेशर येतं आणि हृदयरोग जास्त होतात. तर हे ॲडिक्शन्स जे आहेत त्याच्यामुळे एक हृदयरोगाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे.
त्याच्यानंतर दुसरे रिस्क फॅक्टर जे आहेत बीपी आणि शुगर. बीपी आणि शुगर अनकंट्रोल राहिल्यामुळे हृदयरोग वाढतात. त्याच्यामुळे बीपी शुगर असेल तर त्याला योग्य पद्धतीने त्याला ट्रीटमेंट करणं, त्याच्या औषधी नियमितप्रमाणे घेणं खूप आवश्यक आहे. बीपी शुगर कंट्रोल केलं तर हृदयरोग होण्याचं प्रमाण थोडं कमी होतं. हाय कोलेस्ट्रॉल हे तर आपल्या खाण्याच्या पद्धतीमुळे आणि लॅक ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटीमुळे कोलेस्ट्रॉल जे वाढतं, दॅट इज ऑल्सो वन ऑफ द रिस्क फॅक्टर्स फॉर हार्ट डिसीज. तर साधारण हे रिस्क फॅक्टर्स आहेत मॉडिफायबल आणि नॉन मॉडिफायबल, जे आपण बदलू शकतो, त्यांच्याबद्दल आपण काळजी घेतली पाहिजे, त्यांना कंट्रोल केलं पाहिजे. डॉक्टर शेखर आंबाडेकर, कोणत्या एजमध्ये हृदयाची चाचणी करून घेणं गरजेचं असतं आणि नेमक्या त्या टेस्ट कोणत्या असतात जेणेकरून आपल्या प्रेक्षकांना पण समजेल, तर त्याविषयी थोडं आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन कराल? सहसाच लोक विचारतात की कोणत्या वयाला चाचण्या करायच्या. वय हा महत्वाचा भाग आहे खरा, परंतु एखाद्याच्या कुटुंबामध्ये आपण ऐकलं असेल किंवा त्याच्या वडिलांना हृदयाचा अटॅक, हृदयविकाराचा झटका हा लवकर आला होता, 20-25 आला होता, भावाला झालेला आहे, असं काही असेल तर या लोकांनी स्वतः सुद्धा लवकर चाचण्या करायची गरज असते. तसंच असं असतं की आपल्याला मुळातच उच्च रक्तदाब आहे, मधुमेह आहे, असं जर काही असेल तर या चाचण्या लवकर लवकर करायला पाहिजे असतात. बर, चाचण्या करताना कोणत्या करायच्या? तर अर्थातच एक आपल्यामध्ये धोकादायक घटक आहेत का, म्हणजे रक्तदाब बघणे, रक्त शर्करा तपासून बघणे, मधुमेह हा आहे का बघणे, रक्तातलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण बघणं, हे तर आहेच. पण त्याबरोबर प्रत्यक्ष हृदयासाठी अगदी नेहमीची चाचणी म्हणजे हृदय विद्युत आलेखन किंवा इलेक्ट्रोकार्डिओग्रॅम, आपण कार्डिओग्रॅम म्हणतो. तो खरं म्हणजे कधीही काही त्रास जरी नसेल तरी आपण 25शीतच तो चालू केला गेला पाहिजे, पहिल्यांदा काढणं गेलं. तो काढून नंतर जे डॉक्टर तुम्हाला बघतात ते पुढच्या चाचण्या करायची गरज आहे किंवा नाही हे तुमच्या सगळ्या पार्श्वभूमीवरून ठरवू शकतात. उदाहरणार्थ आपण काही चाचण्या करतो, एक एकोकार्डिओग्राफी म्हणजे हृदयाची सोनोग्राफी ही चाचणी असते, ज्याच्यामध्ये हृदय प्रत्यक्ष पडद्यावर बघायला मिळतं की हृदयाचे कप्पे कसे आहेत, काम चांगलं करतायत का, त्याचप्रमाणे हृदयाच्या झडपा कशा आहेत हे बघू शकतो. स्ट्रेस टेस्ट म्हणजे चालताना काढलेला कार्डिओग्रॅम. आता आपण नेहमी हृदयविकाराचं हे डायग्नोसिस करताना, निदान करताना आपण रुग्णाला फक्त झोपवतो आणि ईसीजी काढतो. जर हृदयविकाराचा झटका असेल तर तशा पद्धतीनं काढलेल्या कार्डिओग्रॅम मध्ये सुद्धा फेरफार दिसतील. परंतु ज्याला समजा हृदयरोहिणीत अडथळे झालेले आहेत परंतु हृदयविकाराचा झटका अजून आलेला नाही, त्याचा कार्डिओग्रॅम नॉर्मल येऊ शकतो. आणि त्यामुळे ही स्ट्रेस टेस्ट म्हणजे चालताना काढलेला ईसीजी ही चाचणी करायची असते. काही वेळेला आपल्याला जास्त शक्यता असेल की बाबा हृदयरोहिणीत अडथळे असतील तर ती बघण्यासाठी आपण अँजिओग्राफी करतो. परंतु नियमित पद्धतीनं जी अँजिओग्राफी केली जाते, ज्याच्यामध्ये आम्ही रुग्णाला दाखल करतो आणि दाखल करून काही नळ्या हृदयरोहिणीमध्ये घालून तिथे काही औषध टाकून हृदयरोहिणींची चित्र काढतो, तशी प्रत्येकालाच आपण करत नाही. जिथे आपल्याला खात्रीच असते की हृदयाला आजार आहे तिथे करतो. ज्याच्यामध्ये समजा ही अनुवंशिक पार्श्वभूमी नाही, त्या रुग्णाला उच्च रक्तदाब नाही, मधुमेह नाही, दैनंदिन जीवनात तो खूप काम करतो, चालतो फिरतो, सडसडीत आहे, त्या लोकांना हे आपण सारख्या सारख्या चाचण्या करत नाही. त्यांना तिशी नंतर पहिल्यांदा कार्डिओग्रॅम काढून आणि फार तर स्ट्रेस टेस्ट करून मग त्यानुसार पुढचा अंदाज कधी घ्यायचा अशा चाचण्या आपल्याला सांगता येतात. पण जिथे जास्त शक्यता असते त्या ठिकाणी मात्र आपण सगळ्या चाचण्या करून बघतो. डॉक्टर हमदुले, हृदयविकाराची अशी कोणती लक्षणं आहेत ज्याकडे आपण दुर्लक्ष न करता त्यावेळी डॉक्टरांशी कन्सल्ट करणं गरजेचं आहे? आपण एक डिनायल सिंड्रोम मध्ये असतो आणि हे स्वाभाविक आहे. सगळेजण आपण म्हणजे उद्या मला पण काही त्रास झाला तर मी आधी नाही, मला हा त्रास होऊ शकत नाही, मी ॲब्सोल्युटली फिट आहे, मी सगळं काही करतो, हा आपल्यातला सगळ्यातला मोठा दोष आहे. आपल्याला छातीत दुखायला लागतो आणि आपण एक एक्सक्यूज देतो की नाही मी काल व्यवस्थित झोपलो नाही, मला थोडा मार लागला असेल, सिव्हिअर ऍसिडिटी होती तेव्हा म्हणतो नाही मी काल काहीतरी खाल्लं आणि मला पचन झालं नाही. हे रुटीन, आपण कुठलाही समस्या आली की आधी आपण एक डिनायल मोडमध्ये जातो आणि हे ॲब्सोल्युटली आपण दुर्लक्ष करायला लागतो की हे एक रुटीन प्रॉब्लेम आहे आणि मला हे होऊ शकत नाही. तर आपल्याला हा जर आपल्याला जर ह्याच्याबद्दल माहिती असेल, तर आपल्याला ज्ञान असेल आणि
जे आज आपण हे एफर्ट घेतोय की लोकांपर्यंत पोहोचून त्यांना सांगतोय की असले काही सिम्पटम जर असेल, आपल्याला जर छातीत दुखत असेल, आपल्याला चालताना श्वास फुलत असेल किंवा आपल्या पायावर खूप सूज येते किंवा नॉर्मली आपण जेवलो नाही तरी खूप सिव्हिअर ऍसिडिटी होतीये, पोटात जळायला लागतो, आपल्या जबड्यात पेन यायला लागतो, दुखायला लागतो, असले कधीही सिम्पटम्स असतील तर माझं सगळ्यांसाठी एक मेसेज आहे की ह्यांना दुर्लक्ष करू नका. आपण कुठल्याही डॉक्टरकडे गेला तर तो पहिला आपल्याकडे एक आपला ईसीजी काढेल. एक नॉर्मल ईसीजी येणे आपल्याला पत्करेल, पण आपण ह्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. उद्या आपल्या छातीत दुखत असेल किंवा आपण एक थोडा पण चाललं की आपल्याला छातीत दुखायला लागला किंवा श्वास फुलायला लागले, ह्याला दुर्लक्ष करू नये. इवन टॉयलेटला गेल्यानंतर लगेच छाती भरायला लागते आणि दुखायला लागतं. थोडा पण टॉयलेटला गेल्यावर स्ट्रेन केलं की छाती भरून येते. किंवा आपण मार्केटला चाललो, नेहमी जात असतो आणि आपल्याला कधी प्रॉब्लेम नाही आणि सडनली हा नवीन सिम्पटम्स आलाय की आता मी थोडा पण चाललं की मला थांबावं लागतोय. तर आणि दुसरं म्हटलं की जेवलं की आपल्याला सिव्हिअर ऍसिडिटी व्हायला लागली, असले काही सिम्पटम जर असतील तर प्लीज आपल्या डॉक्टरकडे जाऊन आपल्या हृदयाची तपासणी करून घ्यावी. डॉक्टर विराग, हृदयविकारांवर उपचार कोणते असतात आणि वेळीच आपण जर उपचार केले तर त्याचे काय फायदे होतात, त्याविषयी पण आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन कराल? हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. हृदयविकार, हृदयाचा झटका म्हणजे हार्ट अटॅक ही एक कार्डियक इमर्जन्सी आहे. हे एकदा जसं आपण डायग्नोज करतात डॉक्टर, ह्याच्यासाठी पहिले ईसीजी करतात, इको करतात, त्याच्यावरनं निदान होतं की पेशंटला हार्ट अटॅक आलेला आहे. आता ही कार्डियक इमर्जन्सी असल्यामुळे ह्याच्यात वेळेला खूप महत्व आहे. हृदयविकाराचा झटका म्हणजे काय की हृदयाला सप्लाय करणारी, ब्लड सप्लाय करणारी जी आर्टरी आहे 3 असतात, त्याच्यातली एक आर्टरी 100% बंद होणं, त्याच्यामुळे पेशंटला हार्ट अटॅक येतो. आता ह्याच्यात टाइम इज इक्वल टू मसल म्हणजे काय की जेवढा आपण याच्यात वेळ घालवू, म्हणजे याचाच अर्थ तेवढा वेळ ब्लड सप्लाय हार्टला थांबलेला राहील आणि ती मसल डेड होऊन जाईल. आणि एकदा की काही काळ गेला, साधारण 5-6 तास झाले, त्याच्यानंतर आपण हा रक्तपुरवठा पूर्ववत सुरू जरी केला तरी त्याच्यामुळे होणारा फायदा मात्र कमी होत जातो आणि नुकसान वाढत जातं. त्याच्यामुळे मी परत परत सांगेन की वेळेला खूप महत्व असतं. बरेचदा काय होतं की पेशंट हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर डॉक्टर घाई करतात, लवकर सांगा, ऍडमिट करायचं आहे, लवकर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. तर पेशंटला किंवा लोकांना असं वाटतं की हे फोर्स करतात आहे, पण ह्याच्यात डॉक्टरला किंवा कार्डिओलॉजिस्टला हे समजत असतं की याच्यात वेळेचं किती महत्व आहे, की जितका वेळ ती आर्टरी बंद राहील तेवढी ती मसल डेड होत जाईल. तर आता ह्याच्यात ट्रीटमेंट म्हणजे 2 उपाय असतात ह्याच्यात. एक तर असतं की रक्तपातकाराचे इंजेक्शन देणं, ह्याच्यात स्टेप्टोकायनेस किंवा रेटिप्लेज अशी इंजेक्शन्स असतात. ही साधारण 5,000 ते 40,000 पर्यंत ह्याची कॉस्ट असते, वेगवेगळ्या ब्रँडची असतात. आणि दुसरं ट्रीटमेंट जे असतं ज्याला गोल्ड स्टँडर्ड म्हणतात किंवा जे वर्ल्ड लेवलचं ट्रीटमेंट ज्याला म्हणतात की जे केलं पाहिजे ते असतं प्रायमरी अँजिओप्लास्टी. ह्याच्यात मात्र खर्च जास्त असतो, पण ह्याच्यात सक्सेस रेट हा 95% पेक्षा जास्त असतो. मी पहिले जी ट्रीटमेंट सांगितली, जे इंजेक्शनद्वारे रक्तपातक करण्याचं जे औषध आहे, त्याची एफिकसी जी आहे ती 70-75% असते. आणि प्रायमरी अँजिओप्लास्टी म्हणजे ह्याच्यात काय करतात की पेशंटला डायरेक्ट कॅथलॅबमध्ये नेतात, अँजिओग्राफी करून बघतात की कोणती नस बंद आहे आणि जी नस बंद आहे त्याला तेव्हाच्या तेव्हा उघडण्यात येतं. ह्या प्रक्रियेला प्रायमरी अँजिओप्लास्टी असं म्हणतात. तर हार्ट अटॅक किंवा हृदयविकाराचा झटका आल्यानंतर हे 2 ट्रीटमेंट ऑप्शन्स असतात. एक तर रक्तपातकाराचं इंजेक्शन देणं किंवा प्रायमरी अँजिओप्लास्टी करणं. आणि ह्या सगळ्या दोन्ही ट्रीटमेंटचा फायदा तेव्हाच होतो जेव्हा पहिल्या 12 तासात आणि उत्तम असेल पहिल्या 6 तासात ह्याचं ट्रीटमेंट समजा मिळालं किंवा ह्या 2 पैकी एक ऑप्शन निवडण्यात आलं आणि ते पूर्ण करण्यात आलं तर पेशंटला मॅक्झिमम फायदा होतो. डॉक्टर शेखर आंबेडकर, हृदयाचा झटका आणि कार्डियक अरेस्ट या दोन्हीमध्ये काय फरक आहे आणि त्याचबरोबर थोडं CPR बद्दल सुद्धा आपल्या प्रेक्षकांना सांगाल, एकंदरीत CPR कसं काम करतं? खूप वेळेला लोकांच्या मध्ये हा संभ्रम असतो, म्हणजे सगळ्यालाच हृदयविकाराचा झटका म्हणायचं का, किंवा काय काय लोक म्हणतात कार्डियक अरेस्ट. खूप वेळा आपण अशी बातमी पण ऐकतो की अमुक जण कार्डियक अरेस्टनी गेला आणि म्हणजेच सगळे लोक समजतात म्हणजेच हृदयविकाराचा झटका का. तर इथं हा फरक समजून घेण्याचं एक महत्व अतिशय आहे. कारण कार्डियक अरेस्टचा एकच अर्थ असा की हृदयाची क्रिया पूर्णपणे बंद पडणे. कुठलीही व्यक्ती कुठल्याही आजारानं जरी मरत असेल तरी शेवटी हृदय बंद पडून मरत असेल तर तो कार्डियक अरेस्टच आहे. परंतु हृदयविकाराचा झटका म्हणजे असं की हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या एखाद्या शिरेला पूर्णपणे अडथळा येऊन
हृदयाच्या एका भागाला रक्त अजिबात न मिळणे आणि त्यामुळं त्या भागाला, हृदयाच्या त्या भागाला जखम व्हायला लागणे आणि तो निकामी व्हायला लागणे म्हणजे हृदयविकाराचा झटका. आता हृदयविकाराच्या झटक्यामध्ये कार्डियक अरेस्ट होऊ शकतो का? तर हो, की हृदयविकाराच्या झटक्यामध्ये जेव्हा व्यक्ती दगावते, मृत्यू येतो, तो कार्डियक अरेस्टनी येईल. परंतु हृदयविकाराच्या झटक्याच्या प्रत्येक रुग्णाला कार्डियक अरेस्ट होतो असं नाही. आता CPR जे आपण बोलतो आहोत म्हणजेच काय, त्याचं पूर्ण नाव म्हणजे कार्डिओ पल्मनरी रिससिटेशन असं आहे. कार्डिओ म्हणजे हृदय, पल्मनरी म्हणजे फुफ्फुस आणि ती रिससिटेशन म्हणजे बंद पडलेली परत चालू करणे. तर ज्यांना कार्डियक अरेस्ट आलेला असतो आणि त्यामुळे त्यांची श्वसनक्रिया आणि हृदयक्रिया पूर्ण बंद असते, ती परत चालू करण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो त्याला CPR म्हणतात. तर हृदयविकाराचा झटका आले की चला CPR करा असं लागत नाही. तर ज्यावेळेला कार्डियक अरेस्ट मात्र होईल त्यावेळेला मात्र CPR करायची लगेच गरज असते. आता ओळखायचं कसं? समजा आपण रस्त्यावर जात आहोत, एखादी व्यक्ती कोसळली असं दिसलं आणि आपण बघितलं अरे तो काही बोलत नाही, हलत नाही, तर हा कार्डियक अरेस्ट असू शकतो. परंतु अशा वेळेला आपण समजा त्याला विचारू शकतो, अरे कसा आहेस आणि त्याच्याकडून काहीही प्रतिसाद येत नाही, शक्य झाल्याने आपण बघितलं की त्यांची कोणतीही नाडी सुद्धा लागत नाही, असं असेल तर तो कार्डियक अरेस्ट असू शकतो आणि अशा वेळेला आपण CPR करायचं असतं. थोडक्यात CPR हे थांबलेल्या हृदयाची क्रिया परत चालू करण्याची गोष्ट आहे. डॉक्टर हमदुले, तुमच्याकडे येते. डॉक्टर शेखर यांनी थोडक्यात सांगितलेलं आहेच, पण तरी सुद्धा CPRच्या मूलभूत पायऱ्या कोणत्या आहेत, स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने CPR काम करतं याविषयी थोडं सांगा. की एक व्यवस्थित केलेला CPR एक लाईफ सेव्ह करू शकतो. CPR मध्ये पण 2 प्रकारे असतात. आपल्याला एक बेसिक लाईफ सपोर्ट सिस्टीम असते आणि एक ऍडव्हान्स लाईफ सपोर्ट असते. तर बेसिक लाईफ सपोर्ट हे सगळ्यांना माहित असायला पाहिजे आणि ऍडव्हान्स नॉर्मली मेडिकल प्रोफेशनलना माहिती असणे आवश्यक आहे. एकदा हृदय बंद झालं आणि रक्तपुरवठा आपल्या शरीरात बंद पडला तर आणि मेंदूला 3 मिनिट पर्यंत जर रक्तपुरवठा नाही झाला तर माणूस ब्रेन डेड होतो. त्यानंतर जरी आपला हार्ट परत आलं तरी हा माणूस ब्रेन डेड असतो. तर आपल्याला हे इमिजिएटली जसं आपल्या लक्षात आलं की ह्या माणसाचं हृदय बंद पडलाय, अजिबात त्याची पल्स लागत नाहीये. नॉर्मली आपण पल्स एकतर हातात बघतो किंवा त्याच्या नेकमध्ये आपण ही जी नस असते जे मेंदूला जात असते त्याला फील करून बघायला पाहिजे की ते आपल्याला ते पल्सेशन किंवा ते ठोके येत आहेत की नाही. जर येत नसेल म्हणजे हा पेशंट कार्डियक अरेस्टमध्ये गेलाय. तर लगेच आपल्याला प्रेशर छातीवर द्यायचं आणि रिलीज करायचं. प्रेशर कुठे द्यायचं? आपल्या हा मधल्या हाडाच्या जस्ट लोअर पार्टला जर सुरू केलं आपण द्यायचं. अराउंड 72 to 100 टाइम्स आपल्याला हे प्रेशर देऊन रिलीज करायचं. ऑन एन ॲव्हरेज 1 इंच 1 ते 1.5 इंच पर्यंत आपल्याला प्रेशर द्यायचं खाली आणि सोडायचं. इन बिटवीन आपल्याला जर हा थांबून माउथ टू माउथ रेस्पिरेशन 1-2 ते 3 ब्रीदिंग त्याच्या जोरात आपल्याला हवा त्याच्या फुफ्फुसात फुंकायचं आहे आणि हा प्रक्रिया जर केलं आणि त्याचं आणि अधनं पल्स चेक करायची. जर पल्स जर आली असेल तर तुमचा CPR सक्सेसफुल झाला. मीन टाइम आपल्याला मदत पण मागायची आहे. लगेच तुम्ही जर कोणाला सांगितलं की हॉस्पिटलला फोन करा ताकी कोणतरी ॲम्ब्युलन्स येईल किंवा बेसिक जे ट्रेन लोक आहेत ते येऊन ह्या पेशंटला परत आपल्या हॉस्पिटलला घेऊन जातील. तर आपण एक लाईफ सेव्ह करू शकतो. डॉक्टर विराग, कार्डियक रिकव्हरी प्रक्रिया एकंदरीत कशी असते याविषयी थोडं आपल्या प्रेक्षकांना सांगाल. वन ऑफ द मोस्ट कॉमन मिसकन्सेप्शन असतं की बरेच लोक म्हणतात की आता अँजिओप्लास्टी बायपास झाला, आता आपण फास्ट चालू शकत नाही, पायऱ्या चढू शकत नाही, वजन उचलू शकत नाही, किंबहुना 5 किलोच्या वरती उचलू शकत नाही, गाडीला किक मारू शकत नाही. तर हे सगळे त्याच्यात मिथ्स आहेत, म्हणजे ह्या सगळ्यात चुकीच्या गोष्टी आहेत. साधारण अँजिओप्लास्टी नंतर किंवा बायपास नंतर आम्ही 2 आठवडे ते 4 आठवड्यापर्यंतची रेस्ट पेशंटला घ्यायला सांगतो. एकदा की हा 1 महिना गेला या प्रोसिजर्स नंतर तर पेशंटला आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही एक नॉर्मल रुटीन ऍक्टिव्हिटी सुरू करायला हवी. तुमचं जे आधीचं आयुष्य असतं त्याच्यानुसार तुम्ही जगायला सुरुवात करायची, आपलं प्रोफेशन सुरू करायचं. 1 महिन्याच्या वरती रेस्ट घेऊन काहीही फायदा नसतो. एकदा तुम्ही आपल्या रुटीन ऍक्टिव्हिटीजमध्ये सेट झाले, त्याच्यात तुम्हाला काही त्रास होत नाहीये, तुमचे मेडिसिन पण आता सगळे व्यवस्थित झालेले आहे, त्याच्यानंतर तुम्ही एक फॉर्मल एक्सरसाइज प्रोग्राम सुरू करायला हवा. म्हणजे रुटीन मॉर्निंग वॉक आणि सायकलिंग, स्विमिंग ह्या सगळ्या तुम्ही हळूहळू चालू करायला हव्या. याच्यात सगळ्यात महत्वाचं असतं की बऱ्याच लोकांना वाटतं की आपण एक नुसतं मॉर्निंग वॉक घेतल्याने आपल्याला ठीक होईल.
तर तसं नाहीये. एक इंटेन्सिटी, मॉडरेट इंटेन्सिटी ऑफ एक्सरसाइज ही खूप महत्वाची असते. म्हणजे नुसतंच मॉर्निंग वॉक नाही, तर थोडं फास्ट चालणं, जॉगिंग करणं हे खूप महत्वाचं आहे. अँड ॲट द सेम टाइम थोड्या मस्क्युलर एक्सरसाइज करणं सुद्धा आवश्यक आहे. कारण तुमचा हार्ट रेट 100 ते 140 गेला तरच तुमचा हार्ट स्ट्रॉंग होईल, तरच तुमचा ब्लड सप्लाय वाढेल आणि तरच हे जे ब्लॉकेजेस आहे पुन्हा पुन्हा होण्याचे चान्सेस कमी होतील. तर मॉडरेट इंटेन्सिटी ऑफ एक्सरसाइज म्हणजे ची जी गती जी आहे ती साधारण 100 ते 140च्या मध्ये गेली पाहिजे आणि तुम्हाला एक्झर्शन फील झालं पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. नाहीतर लोकांना वाटतं बस मी 2 किलोमीटर चालून आलो हसत हसत, त्यांनी एवढा बेनिफिट होत नाही. तर एक साधारण ऑलमोस्ट 90% पेशंटला मॉडरेट इंटेन्सिटी एक्सरसाइज करणं रेकमेंडेड असतं. फक्त खूप कमी पर्सेंट पेशंट असतात ज्यांचं हार्टचं पंपिंग कमी असतं, त्यांना आम्ही एक्झर्शन अवॉइड करायला सांगतो. पण हे पेशंट्स फार कमी असतात, 10 ते 15%. नॉर्मली मॅक्झिमम पेशंट्सला आम्ही मॉडरेट इंटेन्सिटी एक्सरसाइज रेकमेंड करत असतो. डॉक्टर शेखर अंबर्डेकर, डॉक्टर विराग मोहोरकर, डॉक्टर जैनुला बेदीन हमदुले, तुम्ही या ठिकाणी कनेक्ट झाला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. तर प्रेक्षकांनो, दिवसेंदिवस वाढत चाललेला हृदयविकार रोखण्यासाठी योग्य जीवनशैली आणि योग्य आहार आणि त्याचबरोबर नियमितपणे चेकअप करत राहणं किती गरजेचं आहे, याचं काय महत्त्व आहे, यावर डॉक्टरांनी आजच्या या कार्यक्रमात उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे. ते नक्की फॉलो करा. हृदयासंबंधित काही तक्रार असल्यास त्यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नमस्कार.